पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांचं जीवघेणं धाडस पाहायला मिळतंय। जीव धोक्यात टाकून पर्यटकांची फोटोग्राफी सुरू आहे। अति उत्साह अंगलट येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर सध्या पावसाळा सुरू झाला की पर्यटन स्थळी अनेक जण जात असतात, पर्यटनाचा निसर्गाचा आनंद घेत असतात। मात्र अशाच संपूर्ण सगळ्या वातावरणामध्ये अनेक जण आपला जीव धोक्यामध्ये घालून आपल्या फोटोग्राफीमध्ये मग्न दिसतात। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। चिखलदरा आणि मेळघाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू आहे, त्यामुळे मेळघाटसह चिखलदऱ्याचं निसर्ग सौंदर्य फुललेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते चिखलदऱ्यामध्ये गर्दी करत आहेत। मात्र कठळे नसलेल्या या स्पॉटवर पर्यटक जे आहे ती अगदी टेकडीच्या टोकावर जाऊन जीवघेणी फोटोग्राफी करत असताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। सध्या जर आपण पाहिलं तर इथे भली मोठी टेकडी आहे आणि या टेकडीवर लहान मुलांसह फोटोग्राफी जी आहे ती जीवघेणी करताना इथे पर्यटक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडे जर पाहिलं तर याही बाजूला मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते टेकडीच्या एकदम काठावर उभं राहून फोटोग्राफी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरक्षेची खबरदारी घेण्याची जी आहे ती गरज आहे। आणि चिखलदऱ्यात सध्या गर्दी होत असली तरी फोटोग्राफीसाठी नुसतं धाडस कशाला, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर तायडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, चिखलदरा, अमरावती।